आज 2 दिवसापूर्वी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प खालच्या सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरच्या सभागृहामध्ये सन्माननीय केसरकर यांनी सादर केला आणि त्या दोघांनी एक वाक्य म्हणाले ते असं, हे पंचामृत आहे आणि त्यातलं पहिलं अमृत हे शेतकरी असं होतं आणि त्याच्यावर ते बोलत होते आणि त्यांनी ते मांडलं. 2 दिवसापूर्वी ज्या भावना व्यक्त केल्या गेल्या या राज्याच्या बळीराजाबद्दल, शेतकऱ्याबद्दल, ज्या आत्महत्या आहेत त्या बाबतीमध्ये कृषी मंत्र्यांची जी काही वक्तव्य आहेत, मुक्ताफळं ज्यांनी त्यांनी केली आहेत, त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करत असताना मी वरच्या सभागृहामध्ये ही गोष्ट मांडलेली आहे. त्यांना जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला की त्यांच्याच मतदारसंघामध्ये 8 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा खरं तर एक राजकीय किंवा पॉलिटिकल प्रश्न होता कामा नये, परंतु कृषी मंत्र्यासारख्या मंत्र्यांनी ज्याचा थेट संबंध शेतकरी आणि शेतकऱ्याच्या संवेदनांशी आहे, त्यांचं वक्तव्य असं होतं, आत्महत्या तो क्या हमेशा का है, नेहमीच आहे. ह्या भावना जर सरकार म्हणून आणि कृषी मंत्री म्हणून अब्दुल सत्तारांच्या असतील तर त्याचा आम्ही थेट शब्दामध्ये, मी तीव्र शब्दामध्ये निषेध केलेला आहे आणि मी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे की त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा. यांनी याच्या अगोदरही सुद्धा अशा पद्धतीची मुक्ताफळं अनेक वेळेला उधळलेली आहेत, परंतु एकीकडे याच्यामध्ये आपल्या बजेटमध्ये डायलॉगबाजी करायची, त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या आणि हा बळीराजा ज्या वेळेला अगदी निराश होऊन आत्महत्या करतो त्यावेळेला त्याची अशा पद्धतीने टर उडवायची, ही गोष्ट महाराष्ट्रासारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला आणि शेतीप्रधान ह्या राज्याला, जिथे आमच्या या महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याला ही शोभा देत नाही. आणि म्हणून अब्दुल सत्तार जे कृषी मंत्री आहेत त्यांनी तात्काळ त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा घ्यावा त्यांचा, जेणेकरून या बळीराजाला, या शेतकऱ्याची जी त्याच्या आत्महत्येचं जे एक प्रकारचं त्यांचं विडंबन केलं जाते, ज्या पद्धतीने मस्करी केलं जाते, त्यासाठी आम्ही मागणी केलेली आहे वरच्या सभागृहामध्ये. त्यांनी त्यांचा राजीनामा द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा घ्यावा. पंचामृत घ्यायला येतात आहेत ते. मी अर्थसंकल्पावर बोलणारच आहे. आज आमचा मोर्चा असल्या कारणाने मी आज बोलणार नाही, उद्या बोलणार आहे. पंचामृत आपल्या सगळ्यांना माहीतच असेल. पंचामृत कसं वाटलं जातं, किती दिलं जातं, आणि पंचामृत हा फक्त या राज्याच्या जनतेला, शेतकऱ्यांना पंचामृतच वाटण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे, या ईडी सरकारने केलेलं आहे. आमचा तर प्रश्न असा आहे की प्रसाद कुणाला देणार आहात आणि जेवण कुणाला. मला वाटतं प्रसाद मग यांना असेल, एकनाथ शिंदेंच्या गटाला असेल, आणि जेवण मात्र भाजप खाणार. आणि त्याचाच जेव्हा जाब विचारायला राज्यातले अनेक शेतकरी या ठिकाणी येतात आहेत, धडकत आहेत. अशा पार्श्वभूमीवर कृषी मंत्र्यांनी असं वक्तव्य करणं, बेजबाबदार वक्तव्य, भावनाहीन वक्तव्य, त्याच्यासाठी त्यांचा निषेध केला आणि त्याच्यासाठी त्यांचा आम्ही राजीनामा मागत आहोत. कांग्रेस पार्टी तो यही कहेंगी कि जो हमारा बजट जो उप मुख्यमंत्री जी ने टेबल किया, निचले सदन में, ऊपर के सदन में केसरकर जी ने टेबल किया, उसमें उन्होंने सबसे पहले एक जुमला
ये जुमला उनको बहुत अच्छी तरह ये होता है और वो अभी बहुत सीख लिए आदरणीय नरेंद्र मोदी जी से। उन्होंने कहा कि ये बजट यानी पंचामृत है और उसमें पहला अमृत यह है कि उसमें किसान और किसानों की बाकी सारी बातें की। अब अगर इतनी अच्छी बातें की है, इतना सारा हुआ है, तो इस राज्य का किसान यहां क्यों आ रहा है, ये तो सवाल है। उसका मतलब ये होता है ये किसान जो है उसको इनका जरा भी भरोसा नहीं, ये जुमलेबाज है। केंद्र की सरकार जुमलेबाज रही। आज राज्य की सरकार जिस तरह से बात कर रही है, उन्हें पता है कि राज्य सरकार के पास पैसे नहीं हैं और फिर वो किस तरह से जितनी भी योजनाओं के बारे में उन्होंने बात की है इस पंचामृत में, इस खास करके इस बजट में, वो किस तरह से होगा। रही बात आज का जो यह है ज्वलंत विषय है, वो आज कांदा जला रहे हैं किसान, तरकारी जला रहे हैं, हरभरा जला रहे हैं, कपास में सबसे बड़ी प्रॉब्लम है। आज गाजर लेके सब आए थे यहाँ, आपने देखा। तो ये गाजर दिखा के ये सरकार जो जताने की कोशिश कर रही है किसानों को, खास करके वो किसानों को मंजूर नहीं है। इसलिए अपना विरोध प्रदर्शित करने के लिए वो ये पूछेंगे। नाफेड के लिए प्रदेश के मुख्यमंत्री जी ने सदन में आश्वासित किया कि नाफेड खरीदी करेगी। कहां खरीदी की? ये मैं कांदे के बारे में बात कर रहा हूं, बाकी के सारे जो ये है उनकी बात कर रहा हूं। तो ये सिर्फ कहेंगे लेकिन अधिकारी उनकी बात नहीं सुनते, बाकी लोग उनकी बात नहीं सुनते। तो आम आदमी को, खास करके किसानों को इसकी राहत कैसे मिलेगी, यही सवाल पूछने के लिए शायद वो सारे किसान मुंबई की ओर बढ़ रहे हैं। जी नहीं, इन्हें डरने की कोई आवश्यकता नहीं। हम इन्हें बिल्कुल कभी भी डरते नहीं थे, अभी भी डरने की कोई आवश्यकता नहीं है। पर इनको अगर इनके कामों के ऊपर, कार्यों के ऊपर पूरा भरोसा है, तो ये जन आशीर्वाद किस बात का? आपको तो केंद्र में दोबारा चुन के दिया। अगर 9 साल आपने बहुत ही अच्छा काम किया है तो जन आशीर्वाद तो आपको उस बैलेट बॉक्स में, वो खास करके मशीन में तो आपने ले लिया। ये जो ईवीएम मशीन है, जो आप पूरी तरह उसके ऊपर क्या कर रहे हैं वो पूरा देश जानता है। तो हमारा कहना है कि हम तो भारत जोड़ो यात्रा हमने निकाली, हम हाथ से हाथ जोड़ो यात्रा निकाल रहे हैं। हम लोगों के प्रति जा रहे हैं, लोगों को पूछ रहे हैं कि पिछले 10 साल में आपको क्या मिला, आपकी जिंदगी कितनी सुधर गई, आपके बच्चों को कितने लोगों को नौकरी मिली, आपके घर में जो खास करके और राज्यों में और रूरल एरिया में, खास करके ग्रामीण विभाग में जो महिलाओं के ऊपर अत्याचार अन्याय हो रहा है, जिस तरह के मंत्री लोगों के बेटे और उनके रिश्तेदार अन्याय अत्याचार कर रहे, चाहे यूपी हो, चाहे बिहार हो, चाहे बाकी सारे राज्य हो, वो हम उनको पूछ रहे। तो हमारा महाविकास आघाड़ी का लोगों के प्रति जाना, लोगों के प्रति पूछना, लोगों के प्रति सम्मिलित होना, ये बिल्कुल स्वाभाविक है। इन्हें जन आशीर्वाद की क्या जरूरत पड़ी? अगर काम अच्छे हैं तो फिर उनको ये जन आशीर्वाद का नहीं होना चाहिए। नहीं, पुरानी स्कीम का मुझे तो ताज्जुब इस बात का हुआ। ये सवाल हमने ऊपरी सभागृह में हमने उठाया था। हमारे जो 2 नए एमएलए जो एमएलसी जो आए हैं, नागपुर से आए हुए हैं और अमरावती से आए हैं, हमने सारे लोगों ने ये सवाल उठाया था। तभी उप मुख्यमंत्री सम्माननीय देवेंद्र जी फडणवीस, इन्होंने आश्वासित किया था कि हम सबकी मीटिंग बुलाएंगे, लेकिन उन्होंने हम लोगों को तो बुलाया नहीं। हालांकि वो बुलाए न बुलाए, ये मुद्दा तो है, वो चाहे जो भी बात करे, वो ये मुद्दा है और हम इस मुद्दे के लिए बिल्कुल लगातार इस सरकार से लड़ते रहेंगे और पुरानी पेंशन है ये हासिल करके दे देंगे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।